सोनम वांगचुक यांनी उपोषण अखेर सोडलेलं आहे। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये 26व्या दिवशी उपोषण मागे घेतले। तब्येतीची काळजी घेण्याचं मोदींनी आवाहन केले। पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार, आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करणार। पुढच्या आठवड्यात विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ संदेश। सरकारचं शिष्टमंडळ आज सीजेपी आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता। आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव, तर सीजेपीच्या अटी शर्तींमुळे कोंडी कायम। विद्यार्थी आंदोलनाची धग संपूर्ण देशभर, सीजेपीची आज देशव्यापी निदर्शनं। राजधानी दिल्लीमध्ये मोर्चावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ एल्गार। महाराष्ट्र काँग्रेसचं आजपासून राज्यभरात बेमुदत आंदोलन। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, आंदोलनात सहभागी होण्याचं हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन। शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बदली। विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव, नरेश पाल गंगवार हे नवे शिक्षण सचिव। मुंबईतील आंदोलनात तरुणीसोबत गैरवर्तन, शिवाजी पार्कमधील संतापजनक व्हिडिओ, रोहित पवारांकडून पोस्ट, पोलीस असेल तर बडतर्फ करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस, पेपरफुटी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे 4 दिवस पाण्यात गेल्यानंतर आज तरी चर्चा होणार का, याकडे लक्ष। नेतृत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलं, संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे, पेच कायम। विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यामध्ये पावसाचा जोर कायम, कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज, तर पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्याला रेड अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होणार। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, दुतोंड्या मारुती पाण्याखाली। रामकुंड परिसरातल्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलं। नाशिकमधील शाळांना आज सुट्टी जाहीर। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबईला पाणी पुरवठा करणारं दुसरं मोठं मोडकसागर धरण भरलं। धरणाच्या 2 दरवाजे उघडलेले आहेत। वाडा तालुक्यातील वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।